हो, एका तुम्हाला जशा वीरांगणेची शौर्यगाथा सांगतो. सत्य घटना आहे, सत्य घटना आहे. ऐकणार तर तुमच्या अंगावर रोमांच होऊन जाणार, शहारी येऊन जाणार तुमच्या अंगावर. 60 वर्षाची महिला एवढी भयानक परिस्थितीतून कशी काय जाते, ऐकणार तर आश्चर्यचकित होऊन जाणार. त्या अगोदर तुम्हाला एक मी सोपा प्रश्न विचारतो, त्याचे उत्तर द्या, मग तुम्हाला समजेल. समजून घ्या. मी तुम्हाला तुमच्या घरात कोंडून ठेवलं 9 ते 10 महिने, खाणं पिणं सर्व आहे घरात, तर तुम्ही राहू शकणार का? 9 ते 10 महिने कोंडून ठेवलं, बाहेरून कुलूप लावून घेतलं, राहू शकणार का तुम्ही खोलीत? पण एका महिलेशी असं झालेलं आहे. ती महिला 9 ते 10 महिने कोंडली गेली होती. तिने कशी टक्कर दिली, कसा आत्मविश्वास दाखवला ऐका ते. त्या महिलेचे नाव आहे सुनीता विलियम्स. आता बहुतेक जणांना ऐकलं असेल, परंतु या महिला एक दुर्दैव प्रसंग ओढावला. तेव्हा सुनीता विलियम्स अंतराळवीर आहेत. अंतराळवीर म्हणजे आकाशात जाऊन ते संशोधन करतात. जे स्पेस स्टेशन असतं म्हणजे अंतराळ स्थानक असतं, पृथ्वीच्या अवतीभोवती एक प्रयोगशाळा फिरत असते कायम, त्याला म्हणतात स्पेस स्टेशन, इंटरनॅशनल स्पेस स्टेशन. पृथ्वीचे 24 तास फिरत असते प्रयोगशाळा. तर सुनीता विलियम्स या नासामध्ये काम करतात, अमेरिकेच्या नासा कंपनीमध्ये काम करतात त्या. तर 5 जूनला त्या आकाशात गेल्या, त्या स्पेस स्टेशनवर, त्या अंतरिक्ष प्रयोगशाळेमध्ये गेल्या. दुर्दैवाने त्याच्या स्पेसक्राफ्ट त्या अवकाश यानाने गेला, ते यान बिघडलं. मग काय झालं, त्यांना काही पृथ्वीवर परत येता आलं नाही. मग या सुनीता विलियम्स, त्यांचे वय 60 वर्ष, आणि त्यांच्याबरोबर त्यांचे मित्र होते बिल मोर म्हणून, 65 वर्ष वय. ते दोघी अडकले, ते दोघी प्रयोगशाळेत अडकली तिथं. हे बघ, तुम्हाला सांगून ठेवतो, तिथं स्पेस स्टेशनमध्ये 0 ग्रॅव्हिटी असते, गुरुत्वाकर्षणभर 0 असतो. माणसाला चालता येत नाही, उभं राहता येत नाही, असं तरंगत राहतो माणूस, उडत किंवा तरंगत राहतो, कारण 0 ग्रॅव्हिटी असते. शरीरावर फार वाईट परिणाम होतात, हृदयावर, फुफ्फुसावर, आपल्या पेशी, हाडं, टिश्यू, नसा वगैरे, त्यांच्यावर फार वाईट परिणाम होत असते. शून्य गुरुत्वाकर्षण असतं. खाण्यापिण्याची सोय असते, पण ते पूर्ण वेगळं असतं. तिथं झोपणं, खाणं पिणं, बसणं उठणं, टॉयलेट, बाथरूम सर्व या पृथ्वीपेक्षा एकदम वेगळं असतं. तर मी तुम्हाला सांगत होते, त्या दुर्दैवाने अडकल्या त्या. त्यांचे वय होतं 59 वर्ष सुनीता विलियम्स. एकाने ते खाद्यपदार्थ पाठवत होते नासावाले, परंतु त्यांच्या शरीरावर वाईट परिणाम होत होता, डोळ्यांवर सुद्धा. मग शेवटी आता एक क्रू 10 म्हणजे मिशनचे नाव आहे, ते लॉन्च झालं आता, आणि ते आता 19 तारखेला म्हणजे बुधवारी त्या पृथ्वीवर परत येणार आहेत. एक अवकाशान पाठवलं इकडनं, मग त्या परत येणार आहेत. किती करून घ्या तुम्ही हिशोब, 5 जून ते मार्च, 19 मार्च, साधारण 9, 9.5, 10 महिने, 9 ते 9.5 महिने त्या अवकाशात शून्य ग्रॅव्हिटीमध्ये राहिल्या. काय भयंकर परिणाम होतील ऐकून घ्या तुम्ही. त्या जेव्हा पृथ्वीवर येतील, उभं राहता येणार नाही, चालता येणार नाही, उभं राहता येणार नाही, चालता येणार नाही, कारण त्यांच्या मेंदूत म्हणजे त्या सर्व क्रिया त्या विसरून गेलं आहे, त्यांचे शरीर त्या सर्व विसरून गेलं आहे. आपण एक स्थिर उभं राहतो तेव्हा एक आपल्या इथं जवळजवळ कानाच्या मागे वगैरे एक केंद्र असतं स्थिर उभं राहायचं. ते आता ते उभं राहिल्याच नाही, तिथं उभं राहिलं नाही, चालल्या नाही, ते केंद्रच ते कमी पॉवरफुल झालं, ॲक्टिव्हिटी कमी झाली त्याची. त्याच्यामुळे त्यांना इथं उभं राहता येणार नाही, पृथ्वीवर आल्या तर चालता येणार नाही. त्यांचे फुफ्फुस, हृदय, पेशी, नसा सर्वांवर वाईट परिणाम झालेले आहेत. शून्य गुरुत्वाकर्षणाचे सर्वांवर वाईट परिणाम झालेले आहेत. ते बरोबर काम करत नाही आहे, त्यांना कॅन्सरचा धोका आहे, कारण तिचे रेडिएशन असतं पॉवरफुल, म्हणजे भयानक किरण असतात, त्याच्यामुळे त्वचेचा कॅन्सर होऊ शकतो. तर तो सुद्धा त्यांना धोका आहे. म्हणून त्या पृथ्वीवर परतल्या ते, आणि त्यांचे मित्र 65 वर्षाचे. तर त्यांना एका विशिष्ट वातावरणात ठेवलं जे लगेच घरी पाठवत जाणार. मग त्यांना हळूहळू बसणं शिकवतील, चालणं शिकवतील, उभं राहणं शिकवतील. 1 वर्ष त्यांना उभं राहता येणार नाही, चालता येणार नाही. किती 1 वर्ष, कारण मी सांगितलं त्यांचे सर्व विसरून गेला आहे तो भाग, मेंदू, त्यांच्या फुफ्फुस, हृदय काम करण्याची क्षमता कमी झालेली आहे. शून्य गुरुत्वाकर्षण आणि पृथ्वीचे भयानक गुरुत्वाकर्षण, तर त्याच्यामध्ये ताळमेळ साधताना त्यांना 1 वर्ष लागणार आहे. हळूहळू ते व्यायाम करतील, फिजिओथेरपी, तोपर्यंत त्यांना दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागणार आहे उभं राहण्यासाठी, चालण्यासाठी. एवढे भयानक परिणाम होणार आहेत. त्या 3 वेळा एकट्या अशा महिला त्यांनी वर्ल्ड रेकॉर्ड केलं आहे. हे 3ऱ्यांदा गेल्या आहेत त्या आकाशात, 3ऱ्यांदा तर वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे स्पेस वॉकच्या त्यांनी. एक महिला असून किती जिद्द, मेहनत, आणि त्या तरी आनंदित आहे. त्यांच्या आता तुम्ही व्हिडिओ आणि हे पहा, त्या आनंदित दिसतात, तरी हसताना दिसतात. एकच आपण शिकू शकतो. एक 60 वर्षाची महिला जर एवढी परिस्थितीशी टक्कर देऊ शकते, लढू शकते, तर आपण का नाही देऊ शकत? त्याच्यामुळे काही परिस्थिती आलं तर अशा माणसांपासून तुम्ही प्रेरणा घ्या आणि लढा वाईट परिस्थितीशी. एक ना एक दिवस संकट, आता त्यांचे संकट संपलं, आता येणार आहे त्या पृथ्वीवर, तुमचेसुद्धा संकट संपेल.
चांगले दिवस येतील. जास्तीत जास्त ही चांगली माहिती शेअर करा. सांगा ते पराक्रम सुनीता विल्यम भारताचे, त्यांची आई भारताची आणि वडील अमेरिकेचे आहेत. आई भारताची. त्या जेव्हा अवकाशात जातात तेव्हा त्या गणपतींची मूर्ती घेऊन जातात. गीता, शिव यांचे फोटो वगैरे असं ओम वगैरे स्वास्तिक एक घेऊन जातात. त्या हिंदू धर्माला फार मानतात त्या. तर ही चांगली माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि प्रेरणा घ्या. वीरांगणेपासून घ्या प्रेरणा आणि पहा आता त्या जमिनीवर आल्या तर परिस्थिती पहा त्यांची. करा शेअर. धन्यवाद.